तू कुठे निघालास? आज जायची काही गरज नाही. हो. किचन मधून आल्यानंतर जयेश काकूंचा चेहरा का पडलाय? आलोच. सुलू, जरा बघ विराज कुठपर्यंत आलाय. मेसेज करते त्याला. कीर्तीने काहीतरी गडबड केलेली वाटते. अशक्य आहे ही मुलगी. आधी फक्त खोटं बोलत होती, आता तर गुन्हे पण करायला लागली. सर, मी येऊ? सर, काहीतरी प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे काहीतरी घडलंय असं मला कळलं म्हणून आलो मी. मी रस्त्याने जात होतो. अचानक ही मुलं माझ्या गाडीच्या आडवी आलीत. मला गाडीतून बाहेर काढलं, माझ्यावर फोटो टाकलं आणि मला मारू लागलीत. सर, मला सांगा, या सगळ्यामध्ये ही मुलगी सुद्धा सामील होती? नाही नाही, अहो हिच्यामुळे तर सर वाचले आणि मोठा अनर्थ टळला. हिने हातपाय मारले, सरांना शुद्धीत आणलं आणि इकडे घेऊन आली. हिच्यासारख्या धाडसी मुलींची आजकाल समाजाला गरज आहे. कीर्ती, तुझ्या या धाडसी कृत्याबद्दल तुला कॉलेजकडनं ही छोटीशी भेट. थँक्यू सर. आणि तुम्ही सगळे तुमच्या पालकांना फोन लावा. तुमचे पालक मला भेटल्याशिवाय कोणालाही कॉलेजमध्ये येऊ देणार नाही. चला. कीर्ती, थांब. सर माझ्या सगळ्या असाइनमेंट्स कंप्लीट होत्या. ऍक्च्युली मी ना उरलेलं थोडंसं उरलं होतं ते आता कंप्लीट करणं होते, पण ते सरांचं झालं मग मी तिकडे गेले म्हणून ते राहिलं सर. पण मी आज रात्री बसून सगळं कंप्लीट करते आणि मी कारण देते. जेन्युइनली खोटं बोलत. हो, मी तुला यासाठी थांबवलेलं नाहीये. मग आता काय केलं मी? तुझे धाडस दाखवलंस त्यासाठी तुझं कौतुक करायला थांबवलंय मी. मला माहितीये हे तू जे काही केलंस ते करणं सोपं नव्हतं, पण तू एकटीने डोकं शांत ठेवून निर्णय घेतलेस. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ती मुलं नंतर तुझ्याबरोबर गैरव्यवहार करू शकतात, तुला त्रास देऊ शकतात हे माहिती असून सुद्धा तू सरांची मदत केलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू कीर्ती. मला वाटलेलं त्यापेक्षा तू बरी विद्यार्थिनी निघालीस. सर म्हणजे तुम्ही मला माफ केलं सर? खरं तर माझी इच्छा नव्हती तुला माफ करायची, पण कीर्ती, तू आज जी काही कीर्ती गाजवलेली आहेस त्यानंतर मी तुला माफ केलं. अशीच जबाबदारीने वागत राहा आणि मला खात्री आहे की तू एक दिवस जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला सिद्ध करशील. नक्की सर. थँक्यू सो मच. अगं कीर्ती, चल ना. काय करतेय तू इथं? चल ना, मी वाट बघतोय तुझी. सर मी जाते. ते असाइनमेंट्स कंप्लीट करायच्यात ना, मी निघते सर. बाय सर. बाय. थँक्यू. मीटर, ए मीटर, तू हळू बोल. तू काय करतोयस इथे? मला माहितीये काहीतरी लफडी झाली म्हणून मी इथे आलोय. अरे तू काय करणार इथे? कोणतरी बघेल ना. तू जा बरं. एक काम कर, मला आत घे. अरे आत कसे येणार तू? ही खिडकी उघडत नाही का? तू वेडा आहेस का? खिडकी कशी काय उघडेल आणि तू कसा आत येणार? तू जा, कोणतरी बघेल बाबा. काय माझ्या गोष्टी करते, मी काय करू? खिडकी अरे तू काय करतो? खिडकी तू वेडा आहेस का? कसं काय? अरे तू धर. तू चोर वगैरे होतास का रे मागच्या जन्मी? काय करतोय? एक मिनिट धर. कोणतरी येईल, तुला पळतोय.
अरे काय नाजूक खिडकी, मी तुला नंतर ठोकून देतो थांब. इकडे 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 इकडे. काय करतोयस? मला सांग काय झालं आता. अरे सगळं खराब झालं अन्न, काहीच नाही उरलं. इथे तर काही दिसतच नाहीये पण. अरे मी तेच सांगते, सगळं वाया गेलं, खराब झालं. मी फेकून दिलं अन्न, मी सगळी भांडी धुवून ठेवली. आता काय कळत नाही काय करायला पाहिजे. अगं तिकडे सगळे जेवणाची वाट बघतायत, इथं अजून काही तयार नाहीये. तेच म्हणते ना, मला कळत नाही मी काय करू, कुठून सुरुवात करू, हे करायला पाहिजे. लागणार आहे. तू काय माझी मदत करणार? तुला काही कळतं का? इथे एकदम माझी खिडकी तोडली, इथे काय करायचं कोणाला काही कळत नाही. लोक हे बघ, मी तुला मदत करणार आहे आणि तुला माझी मदत घ्यावीच लागणार आहे. आपण दोघं मिळून करूया, ठीक आहे? सॉरी. ते या जयश्रीताईंकडे बघूनच कळतंय की काहीतरी घोळ आहे. अन्न गरम करायला एवढा वेळ लागतो. जयश्रीताई, स्वयंपाकघरात काही करायचंय का? नाही म्हणजे येते मदतीला, तेवढाच हातभार लागेल. नाही नाही हो, तुम्ही कशाला त्रास करून घेताय. मी म्हटलं ना, ज्योती सांगेल आपल्याला. हां, होतच आलं असेल तिचं. मी पटकन बघून येते. प्रीती, अगं तू कुठे जातेस? बस बस, आज काही काम करायचं नाही, बस बघू. जयश्रीताई म्हणाल्यात ना, ज्योती बघते, हो की नाही हो? आणि काही मदत लागली तर आम्ही आहोत ना, आम्ही करू. पण आज तू काही करायचं नाही, बस, हो की नाही हो ताई? तू बस अगं. काहीतरी झालंय नक्की. जाऊ दे ना, मला काय करायचंय, काय व्हायचं ते होऊ दे. पण हा दीप कुठे गेलाय? अरे तुम्ही दोघं एकत्र कसे काय आहेत? ही तुला बाहेर भेटली का? नाही नाही बाबा, कीर्ती माझी स्टुडंट आहे, माझ्याच कॉलेजमध्ये शिकते ती. अरे वा काय सांगतोस काय? काय ग कीर्ती, यांनी शिकवलेलं कळतं ना? हो हो, चांगलं शिकवतात सर. आता हे दोघे पण आले. आता तर सगळ्यांना जेवायला वाढावंच लागणार. पण ज्योती नेमकी काय करत असेल?